तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलोय पण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन। मित्रांनो, काल जे झालं, जे टास्क झाले, टास्क मध्ये सगळ्यात पहिलं तर अथर्व आणि रेवतीने टास्क कंप्लीट केला, नंतर ऋषिकेश, नंतर आपला विजय, हे सगळ्यांनी, दीपक, हे सगळ्यांनी टास्क कंप्लीट केला। तरी अथर्वला नॉमिनेट केलं का? कारण काहीच नाही की मित्रांनो, फक्त कारण एवढंच आहे की अथर्वला त्यांना बाहेर काढायचं आहे परत एकदा, कारण की त्यांना विनर दुसरा घोषित करायचा। आणि दुसरी गोष्ट, टास्कचा जर बघितला तर टास्क सगळ्यात पहिलं ऋषिकेशने केला होता, त्याच्यानंतर आपल्या अथर्वने, एवढा चांगला अथर्वने टास्क केला तरीही त्याला नॉमिनेट केलेला आहे। काल जे नॉमिनेट झालेलं आहे नॉमिनेशन, ते एकदम चुकीचं आहे, एकदम म्हणजे एकदम चुकीचं आहे। हे कुणालाच आवडलं नाही की नॉमिनेशन काल झालेलं, कारण की अचानक तुम्ही येता, उठलं की सुटलं त्या जोडीला नॉमिनेशन करता, हे कुठेतरी चुकीचं आहे। आणि नॉमिनेशन झालं म्हणून मित्रांनो घाबरू नका, कारण की आपलं पवनशी बोलणं झालेलं आहे। ह्या नॉमिनेशन मध्ये, ह्या वीक मध्ये पवन बाहेर जात आहे आणि पवन बाहेर गेला आहे, एक वीक पहिले शूट झालेली आहे ह्या सगळ्या एपिसोडची। त्याच्यामुळे घाबरू नका की अथर्व बाहेर जाईल म्हणून, अथर्व बाहेर जाणार नाही ह्या वीक मध्ये, कन्फर्म न्यूज आहे। आणि ही कन्फर्म केलोय की पवनशी बोलून, स्वतः मी पवनशी बोललोय, त्याच्यामुळं असं काहीच नाही की अथर्व बाहेर जाईल। अथर्व टॉप 3 मध्ये आहे, त्याच्यामुळे टेन्शन नका घेऊ की नॉमिनेशन झालं काय, नॉमिनेट होणार काय, ह्याचं टेन्शन नका घेऊ, कारण की अथर्व बाहेर जाणार नाही, ही कन्फर्म न्यूज आहे। आणि पवन बाहेर गेला आहे, 4-5 दिवस झालं पवन बाहेरच आहे। हे शूटिंग जे आहे ते पहिलंच आहे। आणि आजचा जे टास्क आहे आणि आजचा जे गेम आहे ते एकदम वेगळ्या पद्धतीने होणार आहे। आणि विजयचं आणि दीपकचं आणि अनुश्रीचं आणि प्रणालीचं एकदम जोरात भांडणं झालेलं आहे। अनुश्री एकदम भांडखोर आहे, तिला सहन नाही होत, जे खोटं आहे ते खोटं बोलते ती आणि जे खरं आहे ते खरं, कारण की प्रणालीची चुकी होती तरीही अनुश्रीला ती बोलत होती। अनुश्री एवढं सांगत होती प्रेमाने की तू सांगितलं नाही, तू हे नाही केलं, तू ते नाही केलं, तरीही प्रणाली बोलते मी बोलले तेच होणार, मी बोललो तेच करणार। आज वेडिंग टास्क आहे मित्रांनो, नाच गाणं हे सगळं होणार आहे, त्याच्यामुळं एन्जॉय येईल आजच्या टास्क मध्ये। पण कुठेतरी प्रणालीचं चुकतं, हे प्रणालीला समजून येत नाहीये, कारण की प्रणालीला एवढी पब्लिक सपोर्ट नाही करत आहे, तरीही प्रणाली गेम मध्ये आहे। आतापर्यंत प्रणाली गेम मध्ये आहे, प्रणालीला सपोर्ट कुणाचाच नाहीये। सपोर्ट होता आतापर्यंत सगळ्यांचा, फक्त दीपकमुळे होता, तरीही आता प्रणालीने दीपकलाही तसंच बनवलं आहे जसं प्रणाली स्वतः आहे तसं, कारण की दीपकच्या मनामध्ये ती ना फक्त भरवते, मी जे बोललं ते करत जा, म्हणजे दीपकला समजत नाही की आपण काय करतोय ते। दीपक स्टार्टिंगला जसा आला होता तसंच जर आतापर्यंत वागला असताना तर दीपकची भरपूर फॅन फॉलोईंग झाली असती आणि दीपकला सगळ्यांचा सपोर्ट भेटला असता। बट ह्या प्रणालीमुळे दीपकचा पण सपोर्ट कुठेतरी कमी पडतोय मला असं वाटतं। आणि दीपकचा जर सपोर्ट कमी पडला आणि दीपकला जर पब्लिकचा सपोर्ट कमी भेटला तर दीपकला बाहेर येऊन पण कुठं नेक्स्ट काम भेटणार नाही, कारण की ज्याला सपोर्ट असतो, ज्याला फेम असतं, ज्याच्याकडे फेम असतं तोच नंतर कुठल्या पण शो मध्ये काम करू शकतो, ज्याला फेम नसतं त्यांना शो मध्ये काम करू शकत नाही। त्याच्यामुळे दीपकला आत्ताच समजलं पाहिजे की आपण काय करतोय आणि काय नाही ते। ज्यावेळेस अनुश्री प्रणालीला सांगत होती की टास्क असं नाही, ते फक्त बाहेरचं प्रणाली मॅडमनं सांगितले म्हणून ते सांगतायत, तर प्रणाली डायरेक्ट बोलते की विजय तुला जेवढं सांगितलं तेवढं 15 मिनिटात झालंच पाहिजे। ऍक्सेप्ट नाही करत, कुठली चूक ही प्रणाली ऍक्सेप्ट नाही करत, का काय माहिती तिच्यात काय एवढं ऍटिट्यूड आहे ते, पण प्रणाली कुठली स्वतःची चूक ऍक्सेप्ट नाही करत। आणि ज्या जागी चांगलं झालं ते पूर्ण श्रेय म्हणजे क्रेडिट पूर्ण आपण घेते प्रणाली स्वतः, म्हणजे हे सगळं मी केले, हे सगळं माझ्या सांगण्यावरून झाले असं बोलून पूर्ण क्रेडिट स्वतःवर घेते। पण कुणाचीही मेहनत हे पब्लिकला दिसून येते की कोण मेहनत केलेलं आहे, की कोण क्रेडिट घेते आणि कोण मेहनत करते ते। त्याच्यामुळे प्रणालीनं स्वतःला क्रेडिट देणं बंद करायला पाहिजे। जर स्वतः केली असती तर स्वतः क्रेडिट दिलं असतं, पब्लिकलाच दिलं असतं, तुला घेण्याची गरज पण नसती खेचून की क्रेडिट घ्यायची। त्याच्यामुळे कुठेतरी प्रणालीचं चुकतंय। आणि मित्रांनो, तुम्ही रोज संध्याकाळी 10 वाजता न चुकता लाईव्हला येत जावा, आपण लाईव्हला एक्सप्लेन करतो, पूर्ण रिव्ह्यू देतो की एपिसोड मध्ये काय झालं आणि काय नाही ते, आणि कुणाची चूक आहे ते सगळं पूर्ण रिव्ह्यू देतो। त्याच्यामुळे संध्याकाळी दररोज 10 वाजता लाईव्हला यायला विसरायचं नाही। तर मित्रांनो चला बाय बाय। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि हो, व्हिडिओला लाईक नसेल केला तर लाईक करायला विसरू नका, आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। चला बाय बाय।